आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विधवेवर अत्याचार. विम्याची रक्कम काढून देण्याचे आमिष दाखवत एका 30 वर्षीय विधवा महिलेवर जबरदस्तीने वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादी महिलेला तिच्या मयत पतीच्या इन्शुरन्सचे पैसे काढून देतो असे सांगून परभणी कोर्टात कारने नेले. परत येत असताना कारमध्ये तिच्यासोबत जबरदस्तीने वारंवार संबंध ठेवले. त्याचवेळी महिलेचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला सतत त्रास दिला. तसेच 14 फेब्रुवारी रोजी रात्री आरोपीने महिलेच्या मोबाईलवर तिच्यासोबत काढलेले फोटो स्टेटसला ठेवून जर पोलिसात तक्रार दिली तर जीव मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात सुनील मोतीराम गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहे. महसूलच्या पथकाला पाहून फळ काढताना अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी. जिंतूर शहरातील MIDC परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत असताना महसूल पथकाच्या पाठलाग दरम्यान एक मिनी हायवा पलटी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. चालक अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला. वाहन व अवैध वाळू जप्त करण्यात आली आहे. मंडळ अधिकारी मोहसिन खान महबूब खान पठाण यांनी पोलीस स्टेशन जिंतूर येथे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की ते गेल्या 2 वर्षांपासून जिंतूर तहसील कार्यालयात कार्यरत आहे. दिनांक 16 फेब्रुवारी सोमवार रोजी तहसीलदारांच्या लेखी आदेशान्वये त्यांनी महसूल पथकासह अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गस्त घातली होती. रात्री सुमारे 8:30 वाजता MIDC जिंतूर परिसरात एक पांढऱ्या रंगाचा मिनी हायवा क्रमांक MH22 AN 3001 संशयितरित्या जाताना दिसला. पथकाने वाहनाचा पाठलाग केला असता चालकाने वेग वाढवत MIDCतून क्रिकेट मैदानाकडे वळण घेतले. मात्र वळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने हायवा रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या वीज खांबावर धडकून पलटी झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला. वाहनात अंदाजे 3 बरास वाळू आढळून आली असून पलटीमुळे वाळू रस्त्याच्या कडेला सांडली. क्रेनच्या सहाय्याने वाहन उभे करण्यात आले, मात्र ते सुरू होत नसल्याने MIDC परिसरातच उभे ठेवण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये अंदाजे 10 लाख रुपये किमतीचा मिनी हायवा व 10,000 रुपये किमतीची अंदाजे 3 बरास वाळू असा समावेश आहे. चालक विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 48(7)(8) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस स्टेशन जिंतूर करत आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे की जिंतूर पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतुकीचे प्रकार वारंवार घडत असल्याचे दिसून येत आहे. तालुका स्तरावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कार्यरत असतानाही अशा प्रकारांना आळा बसत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रभावी कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिकातून होत आहे. परभणी शहरात विविध ठिकाणी वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त. परभणी शहरातील विविध भागामध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत असून वर्दळीच्या वेळी या वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. परभणी शहरातील नानलपेठ, आझाद कॉर्नर, नारायण चाळ, जिंतूर रोड, राजाराणी मंगल कार्यालय या परिसर ठिकाणी बेशिस्त वाहन चालकामुळे ही वाहतूक कोंडी होत आहे. परंतु वाहतूक प्रशासन याकडे पूर्णपणे डोळेझाक करत आहे. वाहतूक प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी केवळ कारवाईच्या नावाखाली नागरिकांना दंड ठरवण्याकडेच लक्ष देत आहे. प्रमुख चौकामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळे वाहनधारक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. परभणी शहरात
शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभूतपूर्व मानवंदना. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त सारंग स्वामी विद्यालय परभणी येथे एक ऐतिहासिक उपक्रम साकारण्यात आला. प्रसिद्ध कलाकार ज्ञानेश्वर बर्वे यांच्या कल्पसंकल्पनेतून तब्बल 1396 विद्यार्थ्यांच्या सहभागाने भव्य मानवी साखळी उभारण्यात आली. ही मानवी प्रतिमा केवळ एक दृश्य नव्हे तर शिवशक्तीची जिवंत आणि प्रेरणादायी अभिव्यक्ती ठरली. विद्यालयाच्या प्रांगणात साकारलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेत शिवरायांच्या कार्याला मानवंदना अर्पण केली. आकाशातून पाहिल्यास साकारलेली ही प्रतिमा एकात्मता, राष्ट्राभिमान आणि संघटित शक्तीचे प्रतीक असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवा माटोरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नियोजन करण्यात आले होते. शिक्षक वर्ग, पालक आणि स्थानिक नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या ऐतिहासिक उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकता आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली. शिवरायांच्या आदर्शावर चालण्याचा आणि राष्ट्र निर्मितीत सक्रिय योगदान देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. शिवजयंतीनिमित्त साकारलेली ही मानवी साखळी परभणीकरांसाठी अभिमानाची आणि प्रेरणेची ठरली. शिवरायांच्या कार्याला मानाचा मुद्रा देणारी ही मानवंदनाचा खऱ्या अर्थाने जयंतीचा गौरव वाढवणारी ठरली. परभणीचे महापौर सय्यद इक्बाल यांचा संपादक संघटनेतर्फे सत्कार. परभणी शहर महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर सय्यद इक्बाल व उपमहापौर गणेश देशमुख यांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद बंबई संलग्न मराठी साप्ताहिक संपादक संघटनेतर्फे विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विविध साप्ताहिकांचे संपादक तसेच डिजिटल मीडियाचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. महापौर व उपमहापौर यांना शाल, पुष्पहार आणि भारताच्या संविधानाची उद्देशिका प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कार स्वीकारताना परभणीचे महापौर सय्यद इक्बाल यांनी पत्रकारिता ही लोकशाहीचा पाया असल्याचे नमूद करत परभणी शहराच्या विकासासाठी माध्यमांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. आपली परभणी स्वच्छ आणि सुंदर करूया असे आवाहन त्यांनी यावेळी केले. उपमहापौर गणेश देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की संवैधानिक मूल्य जपत परभणी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. परभणी शहरातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकास कामे राबविण्यात येतील. सर्व भागांचा समतोल विकास साधण्यासाठी अहोरात्र काम करू असे त्यांनी स्पष्ट केले. काही पक्षाकडून मुस्लिम महापौर झाल्याबद्दल विरोध व्यक्त केला जात असल्याच्याही पार्श्वभूमीवर संघटनेने आपली स्पष्ट भूमिका मांडली. पद कोणाच्या धर्मामुळे मोठे होत नाही, ते मोठे होते कामगिरी, दूरदृष्टी आणि लोकशाहीवरील निष्ठेमुळे असे प्रतिपादन संघटनेचे सचिव सुहास पंडित यांनी केले. महापौर हे सर्व नागरिकांचे प्रतिनिधी असतात. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन तसेच सर्व जाती जमातींच्या नागरिकांचा ते समान विश्वास जपतात. त्यामुळे संविधानाची उद्देशिका भेट देऊन परभणीची ओळख द्वेषाने नव्हे तर संविधानिक मूल्यांनीच ठरेल असा ठाम संदेश संघटनेतर्फे देण्यात आला. यावेळी साप्ताहिक टिळक रत्नचे संपादक व संघटनेचे अध्यक्ष मंदार कुलकर्णी, उपाध्यक्ष पांडुरंग अंभोरे, सचिव संपादक सुहास पंडित, वैभव ज्वालाचे संपादक देवानंद वाकडे, हर्षनगरीचे संपादक संघपाल अडागडे, यशचे संपादक मयूर देशमुख, विठोबाचे संपादक प्रवीण मोरे, अर्णव नगरीचे संपादक बालाजी काडे, लोक भारतीचे संपादक रवींद्र देशमुख तसेच डिजिटल मीडियाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासेर उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांची इंडिया बँक शाखेला भेट. गौरव सेवाभावी संस्थाद्वारा संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळेच्या इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवाहर रोड सेलू येथील शाखेला भेट घेतली. बँकिंग प्रणाली, विविध प्रकारचे खाते, वेगवेगळे कर्जाचे प्रकार, व्याजदर, शासनाच्या विविध सुविधा, बँकामार्फत चालणारे विविध प्रकारच्या योजनांची माहिती
इयत्ता 7वीच्या शालेय पाठ्यपुस्तकातील घटक अकाउंट खाते, कर्ज, बचत याचे प्रात्यक्षिक म्हणून आज विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला। यावेळी यासेर शाळेतील विद्यार्थ्यांना बँकेतील आपापल्या टेबलासंबंधी माहिती वेगवेगळ्या अधिकारी वर्गांनी दिली। यावेळी 7वी वर्ग शिक्षिका नजमा पठाण, नफिसा बाजी आणि शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान, फिरोज खान सोबत होते। यावेळी बँकेच्या सर्व अधिकारी वर्गांना शाळेतील विद्यार्थ्यांची वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील विविध प्रश्न विचारून आपल्या भावना दर्शविल्या। सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना व विशेष करून बँकेचे मॅनेजर यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करून सहकार्य केले। कामकाजाच्या वेळे व्यतिरिक्त शालेय विद्यार्थ्यांना वेळ दिल्याबद्दल यासेर उर्दू शाळेतर्फे बँकेचे आभार व्यक्त करण्यात आले।